गेले काही वर्षात महाराष्ट्राचे राजकारण निव्वळ खालच्या थराला पोहोचलं आहे. काही राजकीय नेते यासाठी जबाबदार आहेत. मीडियासमोर शिव्या देणं, एकमेकांच्या घरच्यांवर शिव्या देणं, जातीवादावर लोकांना प्रवृत्त करणं, अशा प्रकारचे राजकारण महाराष्ट्रानं कधीही पाहिलेलं नाही. पण सध्याच्या काळात अशा राजकारणाचं थैमान उठलं आहे. कारण सत्ताधारी पक्षाचे मंत्री, आमदार अशा प्रकारचं वक्तव्य करत असतात. मुख्यतः नितेश राणे, गोपीचंद पडळकर यांसारखे अनेक वादग्रस्त नेते आहेत. मग प्रश्न असा येतो की राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस यांच्याच पक्षात असणारे नेते मंडळी घाणेरड्या पातळीवर जाऊन बोलतात, तरी सुद्धा फडणवीस मात्र शांत का असतात? या नेत्यांना पाठीशी घातलं जात आहे का? फडणवीस यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई का करत नाहीत? सगळं काही जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. गेल्या काही दिवसांपासून ज्याप्रमाणे सत्ताधारी पक्षाचे हे नेते मंडळी खालच्या पातळीवर जाऊन बोलतात, हे महाराष्ट्राला न शोभणारं कृत्य आहे. तर यामध्ये आपण मुख्य 3 नेत्यांबद्दल जाणून घेणार आहोत. आमदार गोपीचंद पडळकर, मंत्री नितेश राणे आणि त्यांचे प्रमुख देवेंद्र फडणवीस. आता सुरुवातीला नितेश राणे यांच्याबद्दल बोलूया. खरं तर गेल्या काही वर्षांपासून एक लोकप्रतिनिधी जातीयवादाबद्दल बोलतो हेच दुर्दैवी. आता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे 2016 साली जेव्हा मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला होता, तेव्हा यावेळी नितेश राणे या महाशयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जातीय समीकरणातून पाहिलं होतं. 2016 साली नितेश राणे काँग्रेसचे आमदार होते. त्यावेळी हिंगोलीमध्ये मराठा समाजाच्या एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की फडणवीस नावाचा माणूस मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतो का? मुळात फडणवीस नावातच खोट आहे. हे फडणवीसांचं सरकार, हे हाफचड्डीवाल्यांचं सरकार मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही. फडणवीसांबद्दल असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं होतं. यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या. नारायण राणेंनी 2017 साली भाजपमध्ये प्रवेश केला. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत नितेश राणेंनीही भाजपाचे दार ठोठावले आणि तेव्हापासूनच फडणवीसांना खुश करण्यासाठीच की काय वाटेल ते बोलायला सुरुवात केली. झालंही तसंच. 2024च्या निवडणुकीत नितेश राणे पुन्हा आमदार झाले आणि फडणवीसांनी त्यांना थेट कॅबिनेट मंत्रिपदच देऊन टाकलं. औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीवरून 17 मार्च 2025 रोजी नागपूरमध्ये मोठा हिंसाचार झाला. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व वादावरून संयम बाळगण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर कबर हटवण्याच्या मागणीवरून निदर्शने करत असताना पवित्र ग्रंथांची विटंबना झाल्याच्या अफवांमुळे सोमवारी नागपुरात हिंसाचार झाला. हा हिंसाचार पूर्ण नियोजित असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले. दुसरीकडे औरंगजेबाची कबर पाडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनेचे नितेश राणे यांनी समर्थन केलं. आपले मुख्यमंत्री काय म्हणत आहेत हे वेशीवर टांगून त्यांनी त्यांचं मत मांडलं. 19 मार्च 2025 रोजी मुघल सम्राटाने केलेल्या क्रूरतेची आठवण करून देणाऱ्या सर्व खुणा पुसून टाकल्या पाहिजेत, अशी तीव्र भावना हिंदूंमध्ये आहे, असे राणे यांनी म्हटले. सरकार आपले काम करेल आणि हिंदुत्ववादी संघटनांनी आपले काम करावे. बाबरी मशीद जेव्हा पाडली तेव्हा काही एकमेकांशी चर्चा केली नव्हती, मात्र आपल्या कारसेवकांनी जे योग्य होतं तेच केलं, असंही ते यावेळेस म्हणाले. सगळ्या गोष्टी घडत असताना फडणवीस मात्र शांत होते आणि आजही ते नितेश राणे यांच्या विरुद्ध कोणतेही ठोस निर्णय घेत नाहीत. त्याचं कारण काय, असा देखील प्रश्न पडतो. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून या राजकारणात गोंधळ उडवून दिलेले गोपीचंद पडळकर ही मागे नाहीयेत. मोठ्या राजकीय नेत्यांना आपण पातळी सोडून बोलत आहोत याचं त्यांना भानच राहत नाही का, असा प्रश्न निर्माण होतो. आता चालू उदाहरण सांगायचं झालं तर नुकतंच 19 सप्टेंबर 2025 रोजी त्यांनी असंच एक विधान केलं. त्यातून राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचे आमदार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वडिलांचं नाव घेत त्यांनी आक्षेपार्ह भाषा वापरली. त्यांचा एकेरी उल्लेख करत पडळकर म्हणाले, जयंत पाटला, तुझ्यासारखी बेकारडी अवलाद गोपीचंद पडळकरांची नाही. माझ्यात कार्यक्रम करण्याची धमक आहे. तू राजाराम पाटलांना काढलेले अवलाद अजिबात वाटत नाहीस. काहीतरी गडबड असणार आहे, अशा प्रकारचे अगदी कोणत्याही पातळीवर जाऊन पडळकर बरळले आहेत. यावर शरद पवारकडे देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेला आहे. पडळकरांनी अशा प्रकारचे वक्तव्य करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. त्यांनी यापूर्वी शरद पवार आणि इतर नेत्यांबद्दल खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. शरद पवारांचा एकेरी उल्लेख करत ते त्यांच्यावर टीका करत असतात. 10 डिसेंबर 2024 मार्कडवाडी येथे बोलताना पडळकर म्हणाले होते की
100 शकुनी मेले असतील तेव्हा एक शरद पवार जन्माला आलाय. या व्यतिरिक्त अनेक असे वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलेले आहेत. राजकारणाच्या चौकटीत न बसणाऱ्या नेत्यांच्या खासगी आयुष्यावर टीका करण्याचे हे आडमुठे धोरण हे पडळकरांचं नेहमीच दिसून आलेलं आहे. आता महत्वाचा भाग म्हणजे कोणत्याही पातळीवर टीका करणाऱ्या नेत्यांना फडणवीसांना आवर घालता येत नाही का? राज्याचे मुख्यमंत्रीच या कार्यकर्त्यांना छुपा पाठिंबा देतात. इतक्या सभ्य पद्धतीने लोकांसमोर वागणारे फडणवीसांना हे नेते का हवे आहेत असा देखील प्रश्न आता निर्माण होत आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हेच नेते फडणवीसांच्या अगदी जवळचे असतात. त्यामुळे या सगळ्या मागे नक्की कोण आहे असा प्रश्न आता निर्माण होत आहे. बाकी यावेळी फडणवीसांच्या अशा अडमुठ्या नेत्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.